लोकाश्रय आणि राजाश्रयामुळे कोल्हापुरात फुटबॉल खेळ रुजला आणि वाढीला लागला. फुटबॉल खेळाची वैभवशाली परंपरा असलेल्या फुटबॉल खेळाचं आजचं चित्र मात्र चिंता वाढवणारं आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामात तर एकही स्पर्धा खेळाडू तसंच समर्थक यांच्यामधील वादांशिवाय पूर्ण झालेली नाही. 2 दिवसांपूर्वी अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यावेळी सुद्धा 2 संघांचे समर्थक एकमेकांना भिडले. प्रेक्षक गॅलरीतून हा वाद रस्त्यावर पोहोचला. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. असे वाद सातत्यानं होऊ लागल्यामुळं खरा फुटबॉलप्रेमी मैदानाकडे पाठ फिरवू लागलाय. फुटबॉल प्रशिक्षकांसह या खेळांशी संबंधित सर्वच घटक याबद्दल चिंता व्यक्त करत हे प्रकार थांबणं गरजेचं असल्याचं सांगतायत. ठीक आहे. कोल्हापूरमध्ये सध्या फुटबॉलचं वातावरण फार आहे आणि ते आपण शिस्तबद्ध आपण कोल्हापूरचा फुटबॉल आपण खेळला पाहिजे आणि ह्याची सगळ्यांनीच म्हणजे याचं पालन केलं पाहिजे. फुटबॉल एक सांघिक गेम आहे. ह्याच्यामध्ये आपण त्याचं रिस्पेक्ट करून आपण सगळ्यांना व्यवस्थित आपण सगळ्यांशी बिहेव पण केला पाहिजे आणि वादावादीचं जे प्रमाण आहे हे जास्त करून आपण टाळलं पाहिजे. कारण आपण खेळातून एक एंटरटेनमेंट पण आपण करतो आणि तसंच आपल्याला त्या खेळाचा आनंद पण घेता आला पाहिजे. पण वादावादी हे काय अंतिम हे नाही आहे, पण त्याबद्दल आपण जरासं काळजी घेतली पाहिजे आणि त्या खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन केलं पाहिजे. वर त्या क्षणापुरतं किंवा त्या वातावरणामध्ये त्या टेम्पोमध्ये खेळाडूंकडून काही गोष्टी होतात नाही असं नाही. त्या मोमेंटमध्ये त्या गरम वातावरणामध्ये थोडेफार वाद होतात, पण ते खेळाडू कोणी असतील ते खेळाडू त्या क्षणापुरतं तिथं ते वातावरण होऊन जातं, पण त्यानंतर तेच खेळाडू बाहेर एकत्र असतात किंवा सगळेच असं आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण सगळेच खेळाडू असे एकत्रच असतात. असं नाही आहे की ते ग्राउंडवर सुद्धा भांडणं केल्यानंतर बाहेर येऊन सुद्धा भांडणं करतात, पण ते क्षणापुरतं असतं. हे प्रेक्षकांनी कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्या कोल्हापूरचा फुटबॉल कुठेतरी वाढला पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. आज कोल्हापूरचं नाव कुठेतरी या भांडणामुळं कुठंतरी नाव आपलं खराब होत आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याची आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा कल्पना घेतली पाहिजे. फुटबॉल खेळासाठी प्रसिद्ध असणारं कोल्हापूर फुटबॉल सामन्यांवेळी खेळाडू आणि समर्थकांच्या हुल्लडबाजीनं बदनाम होणं कोल्हापूरकरांसाठी निश्चित भूषणावह नाही. कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह सुभाष गायकवाड.